आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये काहीही शक्य आहे। कारण आपण काही वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या निमित्तानं ठाकरे, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र येताना पाहिलं। त्यानंतर आपण शिंदे, भाजप आणि अजित पवारांची महायुती पण पाहिली। त्यानंतर अगदी अलीकडे आपण दोन्ही ठाकरे बंधूंना इतक्या वर्षानंतर एकत्र येताना पाहिलेलं आहे। मात्र एका गोष्टीची चर्चा कायमच होते, ती म्हणजे ठाकरे आणि शिंदे कधी एकत्र येऊ शकतील का? आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही गोष्ट देखील शक्य होऊ शकते। त्याचं झालंय असं, कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक गुप्त बैठक शिंदेंच्या आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये पार पडलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून नुकतेच त्यांच्या पक्षामध्ये गेलेले राजन तेली आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदेश पारकर, माजी आमदार वैभव नाईक आणि सतीश सावंत यांची एक गुप्त बैठक पार पडलेली आहे। आणि आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडी करून त्याद्वारे नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर, जे राणेंचे खूप जुने त्यांचे विरोधक मानले जातात, तर त्यांना उमेदवारी देण्याचा विचार आहे आणि तसा प्रस्ताव शिंदे आणि ठाकरेंकडे पाठवण्यात आलेला आहे। आता याच अनुषंगाने एक नवा संघर्ष आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळू शकतो। कारण काही दिवसांपूर्वीच नितेश राणेंनी भाजपकडनं स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि त्यामुळे आता भाजप आणि शिंदेंची शिवसेना यातला वाद हा वाढत चालतोय आणि त्याबरोबरच नितेश राणे आणि निलेश राणे या दोन बंधूंमध्ये गेल्या काही दिवसांमधून आपल्याला वाद पाहायला मिळतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा जो काही नवा एक युतीचा प्रस्ताव समोर येतोय, तर त्यामुळे कोकणामधलं राजकारण हे खूप बदलू शकतो आणि नवा संघर्ष आपल्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच धाराशिवमध्ये पदाधिकाऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी असे स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत किंवा निर्देश दिलेले आहेत की कुणाशीही युती करा, मात्र शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको। त्यामुळे हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना मान्य असणार का आणि एकनाथ शिंदे देखील असा प्रस्ताव मान्य करतील का, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जर ही युती प्रत्यक्षात आली तर राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। तुम्हाला नेमकं काय वाटतं याविषयी? खरंच ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या निमित्ताने एकत्र येऊ शकते? तशी युती करणं योग्य ठरेल? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा।